आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मराठा आंदोलनासंदर्भात। हैदराबाद गॅझेटसाठी पुकारलेल्या आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे। त्यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे काय मागण्या करतात ते त्यांनाच माहिती नाही। ते बेकायदेशीर मागण्या करतात आणि सरकार बेकायदेशीर जीआर काढतात असा घणाघातच त्यांनी केलाय। लक्ष्मण हाके यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि याच बाबतीत बोलण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची हाक दिलेली आहे, कशा पद्धतीनं बघताय? आत्तापर्यंत अनेक आंदोलनं मराठा आरक्षणासाठी ते करतायत। हे बघा, मनोज जरांगेंनी अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा गुलाल उधळला, अनेक वेळा जीआर काढले गेले। मुळात मनोज जरांगे काय मागणी करतायत आणि मुळात शासन त्याला काय उत्तर देते हे एकमेकाला न कळलेली गोष्ट आहे। मनोज जरांगेंच्या भेटीला निवृत्त न्यायाधीश गेले, अनेक आयोगांचे अध्यक्ष गेले, अनेक नेते गेले, अनेक समित्यांचे अध्यक्ष गेले, वेगवेगळ्या पक्षांचे वजनदार नेते गेले, लाडांसारखा माणूस तिथं गेला, तरी मनोज जरांगेंची मागणी का पूर्ण होत नाही? कारण त्यांच्या मागणीला लिगल ॲस्पेक्ट नाही, तरीसुद्धा शासन बेकायदा जीआर काढतंय। त्या जीआर अन्वये ओबीसीला जे थ्रेड्स पोचायचे आहेत, ओबीसीचं जे नुकसान व्हायचं आहे ते झालेलं आहे। गेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये ओबीसींचं पंचायत राजमधलं, जिल्हा परिषदांमधलं, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकामधलं आरक्षण या कुणबी दाखले काढलेल्या, बोगस दाखले काढलेल्या लोकांकडून संपलेलं आहे। हे वास्तव आहे महाराष्ट्रामधलं। तुम्हाला काय वाटतं, हे आरक्षण हटाव मोहीम ही सरकारमधूनच सुरू आहे म्हणायचं, केंद्र सरकारमधल्याच लोकांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणायचं? हे बघा, आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये 80% लोक येतात आणि आत्ता सवर्णांना सुद्धा आरक्षण दिलं गेलं। त्यामुळं एखाद्या कम्युनिटीसाठी, एखाद्या समूहासाठी काय स्पेशल तरतूद केली जात असेल तिचं स्वागत केलं पाहिजे ना, सकारात्मक दृष्टिकोनातून। नकारात्मक का विचार करताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला लोकशाही दिली, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्रॉब्लेम ऑफ रुपी, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे रेकॉर्ड केलं आहे ते रेकॉर्ड आजपर्यंत कोणी मोडू शकलेलं नाही ना। त्यामुळं तुम्ही रिझर्वेशनमुळं रिझर्वेशन हटाव आणि देश बचाव, काय मानसिकता आहे? हे राजकारण निवळ, ही लोकशाही आहे। 9व परिशिष्टाला कोणी हात लावू शकत नाही, घटनेच्या मूळ ढाच्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, हे वास्तव आहे। त्यामुळं कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावरती पार्ट्या काढून आणि सोशल मीडियावरती मोहिमा राबवून या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही। भारताचं संविधान जगामधलं सर्वश्रेष्ठ संविधान मानणारा मी कार्यकर्ता आहे। लक्ष्मण हाके होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या मागतायत ह्या सगळ्या बेकायदेशीर आहेत आणि सरकारसुद्धा बेकायदेशीर जीआर काढतंय। त्यामुळे येणाऱ्या काळात या आरक्षणाच्या बाबतीत किंवा मनोज जरांगेंच्या पाटलांच्या मागण्यांच्या बाबतीत सरकार नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी।